निवडणुकीमध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये निवडणूक झाली. निवडणूक निर्णय अधिकारी राहुल शिंदे आणि निगडे सर यांचं मी हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करतो. आणि पत्रकार संघाच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेमध्ये हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी आमचे मित्र श्रीकांत बोरावके यांची बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि पुढील कार्यात हार्दिक शुभेच्छा. आत्ताच निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळं आपण सर्व पत्रकार या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. दोन मिनिटं बोलतोय जरा. सिनियर नाव ओके ओके. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पुण्यभूमीमध्ये या ठिकाणी आज हुतात्मा पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाची सार्वत्रिक निवडणूक या ठिकाणी पार पडली. यामध्ये सर्वांच्या माध्यमातून मला बिनविरोध या ठिकाणी अध्यक्षपदाची संधी दिली. त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचं आभार मानतो, अभिनंदन करतो. या ठिकाणी आवर्जून एक दोन गोष्टी सांगेल की ज्या संघाची जेव्हा स्थापना झाली त्यावेळेस मामा असतील, हरिदास कड असतील यांनी मला आवर्जून त्यावेळेस या संघामध्ये येण्याची विनंती केली होती आणि मी त्यांच्या शब्दाला मान देऊन या संघामध्ये त्यावेळेस आलो होतो. मला अक्षरशः म्हणजे हा माझ्यासाठीचा खूप मोठा लढा होता अध्यक्षपदाचा. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस मी नियुक्त झालो त्यावेळेस तालुक्यात दोनच संघ होते. दोन्ही संघामध्ये प्रचंड प्रमाणात दबाव तंत्र होतं आणि या संघामध्ये गेल्यामुळं मला ऐन वेळेला काही ठिकाणी वादाच्या प्रसंगाला पण सामोरे जावं लागलं. त्यावेळेस मी या सगळ्यांना म्हणजे त्याच्यामध्ये आवर्जून उल्लेख करतो. संजय बोरकर असतील, विवेक बच्चे असतील, मिलिंद शिंदे असतील, आमचे मामा सुनील बाटवाल असतील, या सगळ्यांना मी ही गोष्ट सांगितली त्यावेळेस की मामा मला दबाव येतोय. देवकर मामांना पण सांगितलं की मला दबाव येतोय की त्या संघामध्ये गेला असं झालं. मी आवर्जून त्यांना म्हटलो की मी काय करू. ते म्हणले काय काळजी करू नको, तू फक्त यामध्ये ठाम राहा. भविष्यात 100% तुझं याच्यात तुला काय गवायना मदत आमच्या माध्यमातून होईल. त्यानंतर ना मी जवळजवळ त्या गोष्टीला 8 वर्ष झाली. 8 वर्ष म्हणजे निष्ठेला काय किंमत असते याचं उत्तर मला आज मिळालंय की 8 वर्ष मी एकही संघ न बदलता किंवा कोणत्याही संघात कधी न जाता या ठिकाणी याच संघात थांबलो आणि वेळेला ज्या वेळी मला अध्यक्षपदाची संधी आली त्या वेळेला ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय अध्यक्ष पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीलजी लोणकर असतील, निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र पाटील असतील आणि आज या ठिकाणी असलेले राहुल शिंदे असतील, बरं जी निगडे सर असतील, या सगळ्यांनी ज्यावेळी मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे मी त्यावेळी थांबलो. कधी कधी संजय बोत्रा असतील, या सगळ्यांनी मला सांगितलं, अर्जुनराव मेदनकर असतील की आमच्यासाठी तुम्ही ऐन वेळेला हे करा. मी त्यावेळी थांबलो. त्या गोष्टीच्या त्या निष्ठेचं मला आज फळ या ठिकाणी मिळतंय. याचा मला निश्चितच आनंद आहे आणि आज मला या सगळ्यांनी मिळून या अध्यक्षपदाची संधी दिली. या कामाचा मी नक्कीच गौरवास्पद काम करून या ठिकाणी दाखवेल. संघाने मला भरपूर दिलंय, संघासाठी देण्याची आज मला वेळ आलेली आहे आणि मी ती निश्चितच पार पाडेल. मी सर्वांचा आभार मानतो. या ठिकाणी भरपूर जणांच्या आवर्जून नावांचा उल्लेख करायचा आहे पण कुणाचं नाव राहायला नको म्हणून मी इतर सर्व माझ्या मित्रपरिवाराचं अभिनंदन आणि आभार मानतो आणि अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि सर्वांना विनंती की आता यापुढे ग्रुपवरती आणि प्रत्यक्ष कॉल करून पण तुम्हाला कार्याध्यक्ष कार्यकारिणी सदस्य यांची जी निवड झाली ही निवड खेळीमेळीच्या वातावरणामध्ये झाली. त्यामध्ये सर्व सदस्यांचं योगदान ही महत्त्वाचं आहे. कोणताही वाद न होता ही निवडणूक बिनविरोध पार पडली आणि याच्यामध्ये आता निवडणूक निर्णय अधिकारी शिंदे असतील, निगडे असतील, त्यांनी जे योगदान केलं ते महत्त्वाचं आहे आणि या सर्व उपस्थित सदस्यांचं नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीकांत बोरावके असतील, कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर असतील, उपाध्यक्ष असतील, सचिव असतील, खजिनदार असतील, कार्यकारिणी सदस्य असतील
या सर्वांचं मी आभार मानतो आणि उपस्थित सर्व सदस्यांचं आभार मानून माझे 2 शब्द संपवतो.